नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आम्ही घरातून निघालो होतो एअरपोर्टला जायला. सो एअरपोर्टवरती आता आम्ही पोहोचलो आहोत आणि तोच व्हिडिओ मी कंटिन्यू केला आहे. सो चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. लेट्स गो. फायनली आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आहोत. सो आता बॅगा घ्यायच्या मला. तुला काय झालंय? आज माझं दर्शना झाडू मारते ते. तू काय करतेस? मॅडमचा व्हिडिओ. तू प्रत्येक वेळेस माझा व्हिडिओ घेते आणि मला पण हसायला येतं ते. समझ रहे हो आप समझ रहे हो. तुमच्या व्हिडिओ शिवाय अपूर्ण आहे. ओके. आम्ही पोहोचलो आहोत एअरपोर्टला. मेघालयसाठी फ्लाईट आहे. तर फ्लाईट येईपर्यंत असं तिथे टाइमपास चालू आहे. सर्वजण बसले आहेत. सगळ्यांचा इथे टाइमपास चालू आहे. सगळेजण इथे टाइमपास करतात. फ्लाईट पडले असते. जरा साईडला 10,000 होंगे क्या? सगळ्यांचा टाइमपास चालू आहे. कॉफी कोणती? नॉर्मल कॉफी व्हिडिओ. पाहिजे पाहिजे. आता मला आवडले तर हे आहे एअरपोर्टमधलं वॉशरूम. सो वॉशरूम पण एक्सप्लोर केलं आहे मी. व्हिडिओ घेतला सरकून. इसको ही पकडे व्हिडिओ बना रहे का? मी बोलले काय आम्ही आता जात आहोत प्लेनमध्ये बसायला. 4ची आमची फ्लाईट आहे. तर 4 वाजले आहेत आणि आमची चेकिंग वगैरे सर्व झालं आहे. जे फ्लाईटने प्रवास करतात त्यांना माहितीच असेल. आपल्या लगेज वगैरे पूर्ण चेक होतात. पुन्हा त्यांचं वेट वगैरे करून सर्व वेट वगैरे परफेक्ट बसलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला जो बोर्डिंग पास आहे तो मिळतो. जर तुम्हाला याचा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तो पण मी बनवेल. तसं मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला मदत होईल जर फर्स्ट टाईम तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर. सो आता आमचं सर्व चेकिंग वगैरे होऊन आम्ही जात आहोत फ्लाईटमध्ये. तर आता आमची फ्लाईट टेक ऑफच्या पूर्ण तयारीत आहे. फ्लाईट निघाली. पहाटेचे 4 वाजले आहेत. सो आता फ्लाईट निघणार आहे. क्लोज टू. सो आता आमची फ्लाईट उडणार आहे. गणपती बाप्पा मोरया. अभी मजा आएगा ना भिड़ो. Let's get going. Please keep your large bags in the overhead bin above and small bags under the seat in front of you. Please take your seats and keep the aisle free. टेक ऑफ होताना पहाटेचे 4 होते. तर बाहेर काहीच दिसत नव्हतं. पूर्ण ब्लॅक दिसत होतं. सो मी तेव्हा व्हिडिओ घेतला नाही आहे. आता आम्ही लँडिंग होणार आहोत. सो पूर्ण उजडलं आहे. तर वरती आता दिसत आहे थोडंसं. मी हाच व्हिडिओ काढू शकले. तर आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहोत. गुवाहाटी एअरपोर्टवरती आमचं विमान लँड झालं आहे. एअरपोर्टला आता उतरलो आहोत.
एअरपोर्टला उतरल्यानंतर आपण ज्या पण फ्लाईटने जातो, जसं आम्ही इंडिगोने गेलेलो, सो इंडिगोची इथे बस आली आहे आम्हाला पिक करायला. तर फायनली आम्ही गुवाहाटी एअरपोर्टला पोहोचलो आहोत. तर हे आहे गुवाहाटीचं एअरपोर्ट आणि गुवाहाटीचं एअरपोर्ट पण खूप मोठं आहे, आपल्या मुंबई एअरपोर्टसारखंच आणि खूप छान आहे. तर एअरपोर्टवरती आल्यानंतर कशी प्रोसेस असते, काय असते, बॅगेजचं जे वजनचं मी बोलले, तर किती वजन आपण घेऊन जाऊ शकतो पर पर्सन, हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला, तसा मी डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की बनवेल. आणि आता आपण प्लेनमधून उतरल्यानंतर आपल्या लगेज जे असतात ते इथे आपल्याला येऊन कलेक्ट करायला लागतात. ते पण आपल्या तिकिटावर ऑलरेडी दिलेलं असतं सर्व, सो ते तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा मला, मी बनवेल व्हिडिओ. मॉर्निंगचे वाजले आहेत 8 आणि मुंबई टू गुवाहाटी फ्लाईटने आपल्याला फक्त 3 to 4 hours लागतात. तर आम्ही 4च्या प्लेनने बसलेलो, 4, 4:15, 4:30ला प्लेन आमचं टेकऑफ झालेलं आणि आता लँडिंग झालं आहे. 8, 8:15 वाजले आहेत. तर 3 to 4 hours आपण मुंबईवरून गुवाहाटीला प्लेनने पोहोचतो. तर इथे आम्ही आमच्या बस ड्रायव्हरला शोधत आहोत. तर ट्रिप म्हटलं तर आपला प्लॅन असतोच, तसाच आमचा ही प्लॅन ऑलरेडी सगळं आम्ही प्लॅनिंग करूनच आलो आहे. सो आमचा जो बस ड्रायव्हर आहे तो ऑलरेडी गुवाहाटी एअरपोर्टच्या बाहेर येऊन थांबलेला आहे. तर आता आम्ही जात आहोत बसमध्ये बसायला. सो बसमधून आता आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पाहायचं असेल तर या पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर तुम्हाला हा मुंबई टू गुवाहाटी एअरपोर्ट ट्रॅव्हलचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, खालची बेल आयकॉन क्लिक करा, सो जेही काही पुढचे व्हिडिओज मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो गाईज मस्त राहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.